कला दर्पण न्यूज। हुपरीत आता रक्तासाठी होणारी धावपळ थांबणार। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती ग्रुप ब्लड सेंटरचे उत्साहात उद्घाटन। छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीचं औचित्य साधून हुपरी येथे छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर या महत्त्वाकांक्षी आरोग्य उपक्रमाचे भव्य उद्घाटन आणि रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले। या ब्लड सेंटरमुळे हुपरीसह पंचक्रोशीतील नागरिकांना आता रक्तासाठी कोल्हापूर, इचलकरंजी किंवा इतर शहरात धावपळ करण्याची गरज भासणार नसल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। या ब्लड सेंटरचे उद्घाटन हुपरीचे नगराध्यक्ष श्री मंगलराव माळगे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोददादा पाटील, नगरसेवक श्री रोहित शेटे, श्री अमेय जाधव, डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, नगरसेविका सौ रुपाली उगळे, युवा सेना शहर प्रमुख श्री अजित उगळे तसेच मराठा समाजाचे अध्यक्ष श्री साताप्पा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। सामान्य नागरिकांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावं, आपत्कालीन परिस्थितीत वेळेअभावी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये आणि ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा सुलभ व्हावी या उद्देशातून हा उपक्रम राबवण्यात आल्याचं संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर संदेश जंगले आणि छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख श्री सौरभ खोत यांनी सांगितलं, हुपरी व परिसरातील नागरिकांना तात्काळ रक्तसेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हेच या ब्लड सेंटरचे प्रमुख उद्दिष्ट आहे। गरजूंना वेळेत मदत मिळावी यासाठी भविष्यातही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येतील। या रक्तदान शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकारांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। पत्रकार श्री अमोल सवाईराम, श्री विठ्ठल मोहिते, सुलतान नदाफ भैया, श्री महेश कळंत्रे आणि शहाबुद्दीन घुडूभाई बाबा यांनी रक्तदान करत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला। महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसुंधरा देशमुख मॅडम, डॉक्टर प्रकाश गिरी सर, मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर सुधीर गिरी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत जाधव, रेंदाळचे उपसरपंच श्री मुकुंद पतंगे, ग्रामपंचायत सदस्य मेहबूब मुजावर भैया, पत्रकार अल्लाउद्दीन मुल्ला व सतीश कंगणे उपस्थित होते। तसेच डॉक्टर विनायक मेथे, बंडूपंत फिरगान, आशा ग्रुपचे डॉक्टर मृत्युंजय जंगले, छत्रपती ग्रुपचे शहर प्रमुख अभिनंदन मानकापुरे, सोशल मीडिया प्रमुख उमाजी लाड, शुभम चोपडे व अन्य पदाधिकारी, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण उपक्रमासाठी हॉस्पिटल स्टाफ आणि महालक्ष्मी ब्लड बँकेच्या टीमने विशेष परिश्रम घेतले। दरम्यान या ब्लड सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विशेष हेल्थ कार्डमुळे सवलतीच्या दरात उपचार सुविधा मिळणार असल्याने सर्वसामान्यांच्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। हुपरीसारख्या शहरात सुरू झालेला हा उपक्रम भविष्यात आरोग्य सेवेचा मजबूत आधार ठरणार असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली। नमस्कार। सर्वप्रथम आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या अशा मी भरभरून शुभेच्छा देतो आणि आज हुपरी शहरामध्ये छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आणि आशा धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून ब्लड सेंटर चालू करण्यात आलं। इथली अडचण हुपरीची सगळ्यात मोठी ती होती म्हणजे ब्लड इमर्जन्सीला अडचणीच्या वेळी जे रक्त लागणार होतं पेशंट्सना, त्यासाठी एकतर इचलकरंजी जावं लागत होतं, नाहीतर कोल्हापूर जावं लागत होतं। त्यामुळे इथं छोटंसं एक ब्लड सेंटर आज आमचे डॉक्टर साहेबांनी सौरभ खोत यांच्या नियोजनातून आमचे इकडचे संपर्क प्रमुख सौरभ खोत आणि हुपरी शहर छत्रपती ग्रुप, डॉक्टरांचं तर नेहमी छत्रपती ग्रुपला सहकार्य असतं। पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचं सुद्धा मी आभार मानतो हुपरीच्या, कारण का ते नेहमी छत्रपती ग्रुपला प्रोत्साहित करत असतात। आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं आज रक्तदान शिबिर घेऊन ब्लड सेंटरचं उद्घाटन झालं। ही सगळ्यात मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे हुपरीकरांसाठी आणि तुम्ही सगळे इथं हुपरी शहरच्या वतीनं राबलेल्यांचं सुद्धा कौतुक आहे छत्रपती ग्रुपच्या वतीनं। आणि आशा धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा नेहमी संकल्प असतो की पेशंटांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात। त्यांनी सुज्ञ उपक्रम राबवला। छत्रपती संभाजी महाराजांची एक छोटीशी मूर्ती रक्तदात्यांना देण्याची सोय केली। परत त्यांना वेगवेगळ्या इचलकरंजी असो, कोल्हापूर असो, मिरज भाग असो, परिसरामध्ये पेशंट जर कुठे गेला इथं ब्लड डोनेट करणारा, तर त्यांना तिथं बिलात सवलत मिळाली पाहिजे। म्हणजे असे उपक्रम राबवले पाहिजेत जेणेकरून ते समाज उपयोगी असावेत।
आणि तो उपक्रम छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टर तुम्ही सौरभ खोत यांनी नियोजित केला. छत्रपती ग्रुप शहर प्रमुख असतील, सगळ्यांचंच मी कौतुक करतो छत्रपती ग्रुपचं, कारण का ते तुमच्या पाठीशी उभे राहतात. पीएससीचे काही मुद्दे असतील, मध्ये भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मोठा होता, अडचणी ज्या जनतेच्या त्या बघून छत्रपती ग्रुप शहरचं काम चांगलं चालते आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं छत्रपती ग्रुप संस्थापक अध्यक्ष या नात्यानं माझं कर्तव्य आहे. जे डॉक्टर साहेबांसारखी आज आशा ग्रुप यांचा मोठा आहे, तर यांच्या काही संकल्पना, त्या संकल्पनेशी छत्रपती ग्रुप पाठीशी राहणं, या गोष्टी भविष्यामध्ये चांगल्या आणि व्यापक झाल्या पाहिजेत. खरोखर मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आज दिवसभरात कार्यक्रम खूप असल्यामुळं आज आम्हाला रेंदाहून आमचे ग्रामपंचायत सदस्य भयांची सुद्धा साथ या सगळ्यांना लाभली. शुभम आहे किंवा आपला सौरभ आहे, उमाजी भाऊ आहेत, आपले अभिनंदन भाऊ आहेत, आमचे शहर प्रमुख, हे जे सगळे मंडळ आहेत ही सगळे लाभत आहेत. डॉक्टर साहेब या सगळ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. पत्रकार मंडळांना सुद्धा मी विनंती करतो की यांच्या पाठीशी उभारून ताकद द्या, कारण का राजकारण समाजकारण करत असताना सामाजिक चेहरा बनणं गरजेचं असतं आणि सामाजिक चेहरा छत्रपती ग्रुप स्ट्रॉंगपणे उपरी शहराचा बनतोय, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. परत एकदा मी आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.